गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकगण. आपण बऱ्याच वेळा आपापसात एकमेकांना सांगतो की अशी कल्पना कर, तशी कल्पना कर. कल्पना कर म्हणजे ते थोडक्यात वास्तव नसतं, म्हणजे ते रियालिटीमध्ये नसतं. म्हणजे फक्त एक कल्पना करायची आपल्याला. म्हणजे ते म्हणतात ना, "जो ना देखे रवी, ओ देखे कवी." म्हणजे मी असं करू शकतो, मी असं होईन, म्हणजे अशा भ्रमित कल्पना रंगवणे. तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचना जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायच्या असतील, तर नेमकं कसं बोलायचं? म्हणजे शिकवण्याची कल्पना कर. म्हणजे काय, तू शिकवत नाहीये, फक्त कल्पना कर. शिकवण्याची कल्पना कर म्हणजे तू कसं शिकवशील? विद्यार्थ्यांशी कसं बोलशील? नाचण्याची कल्पना कर. वास्तवमध्ये रिअल परिस्थितीमध्ये तू नाचत नाहीस. पण तू नाचत आहे असा भास निर्माण कर. अशी कल्पना निर्माण कर. तर अशा प्रकारची वाक्यरचना जर आपल्याला इंग्रजीमध्ये तयार करायची असेल, तर सुरुवातीला आपल्याला इमॅजिन हा शब्द घ्यायचा आहे. इमॅजिन म्हणजे कल्पना करणे आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप घ्यायचं आहे. आता मुख्य क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे त्या क्रियापदाला आय-एन-जी प्रत्यय लावलेला असतो. जसं डान्स, डान्सिंग, प्ले, प्लेइंग, गो, गोइंग, कम, कमिंग, राइट? रीड, रीडिंग, लिसन, लिसनिंग या पद्धतीने. मग बघा पहिलं वाक्य आहे, इमॅजिन फ्लाइंग, उडण्याची कल्पना कर. म्हणजे तू उडत आहे असा विचार कर, असा भास निर्माण कर. इमॅजिन फ्लाइंग, उडण्याची कल्पना कर. इमॅजिन विनिंग, जिंकण्याची कल्पना कर. तो खेळ किंवा तो सामना तू अजून जिंकलेला नाहीस, पण तू जिंकला आहे अशी कल्पना कर. तेव्हा इंग्रजीमध्ये म्हणतात इमॅजिन विनिंग. इमॅजिन ट्रॅव्हलिंग, प्रवास करण्याची कल्पना कर. तू घरातच बसलेला आहे, पण तू रेल्वेमध्ये बसलेला अशी कल्पना कर. तू ट्रॅव्हल्समध्ये बसलेला आहे अशी कल्पना कर. तू बसमध्ये बसलेला अशी कल्पना कर. म्हणजे थोडक्यात तू प्रवास करत आहे अशी कल्पना कर. इमॅजिन ट्रॅव्हलिंग, प्रवास करण्याची कल्पना कर. इमॅजिन डान्सिंग, नाचण्याची कल्पना कर. तू नाचत आहेस असा भास निर्माण कर. इमॅजिन सिंगिंग, गाणे गाण्याची कल्पना कर. इमॅजिन रनिंग, धावण्याची कल्पना कर. इमॅजिन स्विमिंग, पोहण्याची कल्पना कर. इमॅजिन कुकिंग, स्वयंपाक करण्याची कल्पना कर. इमॅजिन पेंटिंग, चित्र काढण्याची कल्पना कर. इमॅजिन ड्रायव्हिंग, गाडी चालवण्याची कल्पना कर. म्हणजे या पहिल्या स्क्रीनवरती आपण जे काही एकूण 10 वाक्ये पाहिलेली आहेत, या 10 वाक्यांच्या मदतीने आपल्याला लक्षात आलं असेल, की आपण एका जागेवर बसून कोणतीही कल्पना करू शकतो. म्हणजे मी नाचत आहे, मी बोलत आहे, मी गात आहे, मी शिकवत आहे, मी शिकत आहे, मी नाचत आहे, मी काहीतरी वाचत आहे, मी काहीतरी ऐकत आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची कल्पना तुम्ही करू शकतात आणि अशा प्रकारची कल्पना करत असताना, अशा प्रकारच्या कल्पनेशी निगडीत आपल्याला जर इंग्रजीमध्ये वाक्य बोलायचे असेल अर्थपूर्ण, तर या पद्धतीच्या तुम्ही पॅटर्न वापरू शकतात. कशा पद्धतीच्या? इमॅजिन प्लस व्ही4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप. तर आपण एकूण 10 वाक्य पाहिलेली आहेत. पुन्हा 10 वाक्य बघूया. अजून तुमची कॉन्सेप्ट डिटेलमध्ये क्लिअर होईल. एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, जेव्हा तुम्ही कोणताही विषय शिकतात, मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल, सायन्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, सोशल सायन्स असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, स्टॅटिस्टिक्स असेल, कोणताही विषय असेल, कोणताही एनी सब्जेक्ट, त्या सब्जेक्टमधून फक्त माहिती घेऊ नका. त्या माहितीच्या स्वरूपात नॉलेज घ्या. आणि फक्त नॉलेज घेऊ नका, तर ते नॉलेज आपल्या जीवनामध्ये कसं अप्लाय करायचं, म्हणजे नेमका त्याचा कसा उपयोग करायचा, त्याच्यासाठी स्किल शिका. ही आजच्या काळाची मागणी आहे. ही आजच्या काळाची डिमांड आहे. राईट? मग विषय कोणताही असू द्या. इमॅजिन स्लीपिंग, झोपण्याची कल्पना कर. म्हणजे तू झोपलेला नाही, पण झोपण्याची कल्पना कर. इमॅजिन लाफिंग, हसण्याची कल्पना कर.
इमॅजिन प्लेइंग खेळण्याची कल्पना कर. इमॅजिन मीटिंग भेटण्याची कल्पना कर. इमॅजिन ईटिंग खाण्याची कल्पना कर, म्हणजे तू काहीतरी खात आहेस. इमॅजिन वर्किंग काम करण्याची कल्पना कर. इमॅजिन रीडिंग वाचण्याची कल्पना कर. इमॅजिन रायटिंग लिहिण्याची कल्पना कर. इमॅजिन जम्पिंग उडी मारण्याची कल्पना कर. इमॅजिन लिव्हिंग जगण्याची कल्पना कर. तुला जरी जगायची इच्छा नसेल ना, पण जगण्याची कल्पना कर. म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये तुम्ही बनवू शकतात. यू आर एबल टू मेक सच अ सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ गिवन पॅटर्न. Pattern is very very important to build up, to make up any kind of sentence. Otherwise you can't make a single sentence even in your whole life. Practice is required. Without practice nothing can be possible. सरावाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. प्रॅक्टिस केली पाहिजे. राईट. इमॅजिन लिव्हिंग जगण्याची कल्पना कर. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य तुम्ही बनवू शकतात. मी 20 वाक्य बनवलेली आहेत. तुम्ही 200 वाक्य बनवू शकतात. तुम्ही 2000 वाक्य बनवू शकतात. या पॅटर्ननुसार तुम्ही 2,00,000 वाक्य बनवू शकतात. कितीही वाक्य बनवू शकतात. फक्त डोंट मेक ओनली सेंटेन्सेस. यू हॅव टू स्पीक दोज सेंटेन्सेस. फक्त वाक्य बोलायची नाहीत किंवा बनवायची नाहीत, ती प्रत्यक्षात तुला कृतीमध्ये उतरवायची आहेत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.